नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले. द्वादश अध्याय जयंती श्रीपाद भट्ट बाळाप्रती कपटी उक्तीने फसवपाती परी झाली वर्तची. स्वयंपाक अधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया देख समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासे सानिध्य गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला. सेवे करा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवे करास नित्य त्रास द्याव्या वर्थची. नाना प्रकार बोलू न करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लगोशंकता लागता स्वामीसी बाळाप्पाती उठवले. ते पासून बाळाप्पासी त्रास देती हर दिशी गाराणे सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो सोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिराची समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी येसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी येसत्वर मणी द्यावाची चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले उत्तर हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवतो त्यासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरे येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची एकूणी कृती रागला राणीप्रती सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभारी चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्या सोदरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसारी काय झाली नवलपरी वैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते सिरीजवळी तयाची करुणी अजोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे ऊन देते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून लागता एका क्षण 100 गंती झाली. जोडी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटलेरी न स्वस्त आता असावे. पाहुण्या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीना आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करताती. कोणी केवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागव निदृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते कुणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांचे घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येतात त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले. सेवेकरांनी देवा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याचा रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर जेथे तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन आहेत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्भभरेती कोणासी मानी नाशी जाळली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून दावी ती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसारी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनाचे एके दिने कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे रूपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी मागू आम्ही निर्लोमांसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले. श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तसे सद्गुरुचरणी आसक्ती तेने ते मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारी त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय कोडहा. श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागना जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी
प्रातकर्मे आटोपोनी मग बसावे आसनी, भक्ती धरावे स्वामीचरणी, पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्याकारणी स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे, सद्भावे करून धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा, परात परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदायतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी, करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चयी, जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागे आदिमध्ये अग्र कोठे नसे पाहता, असोनिया निर्गुण रूपे नटलासे सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्त्रमुख हे निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मज श्री समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे, आता इतकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना, कृपा समुद्री आम्ही ना आश्रय देई जे सदैव, पाप तापा आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, यलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर, तन्ना मतरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती बोली नाना न पावत तुझ्या कृपे, किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन, ज्ञान तिमिर निर्सोन, ज्ञानार्क हृदय प्रगटोपै, शांती मनी सदा वसो, वृथा अभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, पव दुःखे हे निर्सो, तुझ्या भजने चित्त वसो, वृथा विषयांची नसो, वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ, व्यवहारिक वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा, आप्त वर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था, असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषिनी तत्वता वरप्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे, स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा, अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती दयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत, सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दशोध्याय गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषात इति हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नवरेची सर्व कामना परून, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडामंती तयासी, शीतोष्णाची भीती दसीची चित्ती, सदा अरण्यात वस्ती, एकांतस्थळी समर्थ परमेश्वरूप येती, ऐसे ज्यांच्या वाटेची ती, ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती तयाते, त्यावेळी मंगळ वेळात बसाप्पतीली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर येती, राज कंटकशया करून तियेवर केले शयन, ऐसे नवल देखन लोटांगण घाली तसे, अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी, मने कृपा कटाक्षी करुणी दासाकडे पहावे, स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली यती, वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाचे, बसाप्पाचे श्रीचरण मन जडले ते पासून, राहू लागला निशिदिने स्वामी सानिध्य आनंदे, मग बसाप्पाची कांता ऐकुनी ऐशी वार्ता, करीत असे आकांता मने घर बुडाले, बसाप्पा येता गृहासी दृष्टोत्तर बल त्यासी, मने सोडिले संसारासी वेड काय लागले, परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवाद न भीत नसे चाड कुणाची, एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम ताटली, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, दोन प्रहर होता रचने, समर्थ उठवणी चालले, पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर शॉपदे ओरडती, परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची, तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकाळ तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला,
बसापा भानावरी आला. अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुनी ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो. तयासी मधोरतरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयासी. जितके पाहिजे तितके काही न करी अनुमान काही देव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून आन परतले सत्वर क्रमा माझे आले. बसापा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत तव त्याचा सुवर्ण दिस सर्पगुप्त झाला. ऐसे नेवल देखुनी चकित झाला अंतकरणी. माता ठेवून चरणी ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखी करावा संसारा दारा पुत्र पोषिजे. असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समंत मंत्र जपे अत्यांतरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रेयस्तु शुभम भवतु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.